जीतू लोंढे सर और उनका साथ देने के लिए राजौरी गांव से बिलोंग करते हैं श्री वसंत गावड़े सर शुरू में से इस मैदान में अंपायरिंग कर रहे तो बहुत सारे मैचेस में दोनों अंपायर ने अंपायरिंग की है काफी मैचेस का अनुभव और इस अनुभव के बलबूते पर अच्छा डिसीजन देते हैं 5 ओवर का मैच रहेगा शुरू करो शुरू हाँ आदिल आदिल का आदिल ये चालू हो रहा है मैच पोंदवडी और काल्टन के बीच इटकेश्वर इटकेश्वर और काल्टन स्टार्ट स्ट्राइक पर है अल्ताफ नॉन स्ट्राइक पर अमित आदित्य का ये बॉल नो बॉल 1 रन नो बॉल अंदाज आवाज लईच वाढला मॅच सोबत कमी करू का जरा? हा जास्त मोबाईल इकडे मोबाईल काय वाजलं पाहिजे माझा मोबाईल नवीन कोणाला पाठवत दादा बॉल शंभू शंभू हम्म मग त्याला लावून देईन शंभू का अगला बॉल अल्ताफ और ये वाइड बॉल 2 रन सांगायचं वगैरे शंभू उनके सामने अल्ताफ और ये उठाकर खेल दिया अल्ताफ ने बॉल गई सीमा रेखा के पार 6 रन 6 रन बहुत ही अच्छी शॉट पिटाऊ का रे नवीन आला की बॉल आला की दोन बॉल नको ना आता सुरुवात झाली ना अल्ताफ का ये पहला छक्का और फिर एक बार खेल दिया लेग साइड पर और ये दूसरी बॉल पर आया चौका कुल मिलाकर स्कोर पहुंचा 12 2 बॉल पर 12 रन अल्ताफ शुरुआत से ही हाथ खोलकर आक्रामक बल्लेबाजी कर रहे हैं ताकि ज्यादा रन बना सके अपने टीम के लिए अल्ताफ शंभू का अगला बॉल फिर एक बार अल्ताफ को टच हो सकता था वहां पर दिवसामध्ये जे संघ विजय झालेले आहेत ते सर्व विजयी कर्णधारांनी या ठिकाणी लॉट्स पाडण्यासाठी यायचं आहे शेळगाव थुरणे करारवाडी आणि भिगवण संघाच्या सर्व कर्णधारांनी लॉट्स पाडण्यासाठी या ठिकाणी मिठी बॉक्स जवळ यायचं आहे
शंभू शंभू अरे और ये डेड बॉल कोई शेर हो जाए भाई, बड़ी धूप है ना, धूप में नहीं जाना बॉल अल्ताफ के लिए शंभू का और ये कैच वहां भी हो सकता था। दौड़कर 1 रन पूरा, 15 स्कोर 15। अमित स्ट्राईकला ना आता. चला, विजयी संघाचे सर्वच कर्णधार लॉस पाडण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. श्रीराज भैया यांच्या हस्ते हे लॉट्स पाडले जातील. बल्लेगा शेळगाव, तक्रारवाडी 4 आणि अंथरुणे 4 चारही संघाच्या कर्णधारांनी ओके 4 रन सर. लॉट्स पाडण्यासाठी यायचं आहे. 19 ये अच्छी बॉल थी, होम बनाया और खेल दिया. 2 रन दौड़कर पूरे. इसी के साथ ये ओवर समाप्त. शंभू का ये बहुत महंगा ओवर. इस ओवर में 20 रन दिए शंभू ने. 20 रन. ये पहला ही ओवर था. ऐसे ही रन रेट ऐसा ही रहा तो 100 के पार तो आराम से रन बन सकते हैं. अगला बॉल बॉलरचं नाव काय? मंथन मंथन. रन किती निघले आता? 3 2 ओके. अच्छा, कवर के ऊपर से खेला हुआ ये शॉट बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. अंपायर का इशारा 4 रनों का. स्ट्राइक लालता पाहिजे ना. काय बॉलरचं नाव काय? मंथन. मंथन. और काफी तेज दौड़ लगाई. 1 रन ले लिया. 1 रन के साथ स्कोर पहुंचा 28. अमित ने अब तक 6 रन बनाए और ये उठाकर खेल दिया. और आसान सा कैच था. बहुत ही आसान कैच था. काफी वक्त भी था और ये ड्रॉप हुआ कैच. अमित को एक जीवनदान मिल चुका है. स्कोर 29. बिना किसी नुकसान के 29. और ये अच्छी शॉट. नाही, तुमचंच फोडलं मी खास. आता ते चांगली ती आता ते काय झालं? हम्म. आताची 1 रन था. आमच्या झालं की
फिर एक बार मंथन। ये अच्छा शॉट, अच्छी फील्डिंग भी। एक रन लेने की कोशिश की लेकिन रोक दिया। बाय बाय शॉट कुणाला होय दुसऱ्या राऊंडसाठी दुसऱ्या राऊंडला पोहोचला दुसऱ्या राऊंडला म्हणजे काय हाफ हाफ खेळतोय दुसऱ्याला खेळणार हाफ साठी नाही नाही हाफ लागून एक मॅच 30 बॉलर कोण आहे दादा स्वयं सोयम चौथा ओवर शुरू होने जा रहा है तिसरा सॉरी तीसरा असं वाटतं स्कोरबोर्ड सुद्धा जरा लक्षात घे. ये तीसरा ओवर लेकर आए हैं स्वयं। बहुत ही करारा शॉट। और इस शॉट की बदौलत दुसऱ्या सत्रातील यानंतर होणारा सामना बिग वन वर्सेस तक्रारवाडी अल्ताफ काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। ग्राउंड के चारों दिशाओं में रन बना रहे हैं। और फिर एक बार अच्छी कैच। अल्ताफ आउट हुए। पहिल्या सत्रातील शेवटच्या सामन्यानंतर यानंतरचा होणारा जो सामना आहे बिग वन वर्सेस तक्रारवाडी दुसऱ्या सत्रातील सामना पहिला होणारा बिग वन वर्सेस तक्रारवाडी दोन्ही संघातील कर्णधारांनी लवकरात लवकर टॉस साठी तयार राहायचंय बिग वन वर्सेस तक्रारवाडी अगले बल्लेबाज मुकिन। बॉलर था ना भाई स्वयं। स्वयं ने पहले बॉल पर विकेट लिया। अच्छा स्वयं का बॉल फुल टॉस बनाकर खेला, बॉल गई सीमा रेखा के बाहर, 4 रन। मुपिन ने आते ही चौका जड़ दिया है। ये अच्छी शॉट और 4 और ये चौका। मुपिन और अल्ताफ बहुत ही आक्रामक बल्लेबाजी करते हुए स्कोर पहुंचा 42। एक विकेट के नुकसान पर 42। अभी अभी अल्ताफ पैवेलियन लौट चुके हैं और मुपिन बल्लेबाजी कर रहे हैं और फिर एक बार उठाकर खेला है। ये कैच हो सकता था लेकिन नहीं हुआ। एक रन पर संतुष्ट। स्ट्राइक पर अमित और मुपिन देखते कितने रन बनाते हैं। फिर एक बार ऑफ स्टंप के बाहर, काफी बाहर, वाइड बॉल, अंपायर का इशारा वाइड। स्वयं तेज डालने की कोशिश कर रहे हैं और दिशा भटक रहे हैं। अगला बॉल स्वयं का, फिर एक बार दिशा भटका हुआ ये बॉल, अंपायर का इशारा वाइड। 45, एक विकेट के नुकसान पर 45। फिर एक बार स्वयं का अगला बॉल और खेल दिया।
साइड में वहां पर फील्डर मौजूद, कवर और पॉइंट के ऊपर से खेला हुआ ये शॉट। किती रन घेतला? किती रन? ती कोणी काढली बा? बॉलर तो काय? 3 ओवर के पश्चात 1 विकेट के नुकसान पर 46 एक ही रन। अच्छी फील्डिंग हो रही है। शंभू ना? शंभू शंभू गति में परिवर्तन इस बॉल पर काफी धीमी गति से डाला हुआ ये बॉल बीट कर गए बैट्समैन को। फिर एक बार दिशा से भटकते हुए वाइड बॉल, अंपायर का इशारा। उनचास 49 रन। हेलो 49 रन 1 विकेट के नुकसान पर। और ये अच्छी शॉट हवा में, फील्डर मौजूद और ये आउट। अमित आउट। कैच शंभू ने पकड़ लिया। और अमित की जगह पे जा रहे नए बल्लेबाज जयवर्धन। मोबाईल गेला का? असेल घेतला मोबाईल घेऊन गेला. होता एक सोनू बजवळे अरे नाही रे सापडला मोबाईल होता मी ठेवला. ते सोनू बजवळे खरंच होता का? मला माहिती स्ट्राइक पर जयवर्धन। और ये फुल टॉस बनाकर खेल दिया। फील्डर मौजूद, 1 रन मिलेगा। दूसरे रन के लिए दौड़ पड़े और 2 रन पूरे। जयवर्धन ने 2 रन जोड़ लिए और पहुंचा 51-50 रन पूरे हो चुके हैं। अच्छी शॉट, 2 रन के लिए दौड़ पड़े हैं और 2 रन भी दौड़कर पूरे कर लिए जयवर्धन ने। स्कोरबोर्ड हिलता हुआ 53, 2 विकेट के नुकसान पर 53। जयवर्धन अच्छी बॉल, गति में परिवर्तन और इसी के साथ ये ओवर संपन्न समाप्त होता हुआ। इस ओवर में 7 रन, 1 विकेट। आखिरी ओवर लेकर आए हैं अमोल। स्ट्राइक पर मुपिन, बॉलर अमोल। अमोल का अगला बॉल मुपिन के लिए ब्लॉक होल पर डाली हुई बॉल अच्छी खाने के बाद लेग स्टिक से काफी बाहर निकलते हुए अंपायर का इशारा वाइड। स्कोर पहुंचा 54,
2 विकेट के नुकसान पर चौवन। फिर एक बार ये वाइड और मिसफील्ड और ये 4 रन अंपायर का इशारा, लेग बाइज 4 रन वाइड। उनसठ और ये डायरेक्ट हिट आउट। बॅटिंगला कोण गेलं रे दादा? बॅट्समन कोण आहे? भैया बॅट्समन कोण आहे? किती 60 स्कोर 60 और ये फुल टॉस बनाकर खेलने की कोशिश कर रहे हैं बल्लेबाज ताकि लंबा शॉट लगा सके। 2 रन आसानी से। बॅट्समनचं नाव काय? बॅट्समनचं नाव नाही लिहिलं तू. जय. और ये कैच। एक रन स्कोर पहुंचा 63। 3 विकेट के नुकसान पर 63 और ये सीधा हाथ में और ये आउट। रन आउट. हा फाईन आहे. परत 2 काढल्या. परत 1 काढली. त्याच्यावर विकेट आहे. हे दाखव. कोण झालं? विजय जाधव झाला ना? बॅटिंग निघून गेला बरं. रंजीत नए बल्लेबाज रंजीत। चार बॉल झाले ना. अगला बॉल रंजीत को। एक रन 64। और ये फुल टॉस बनाकर खेल। इतना विश्वासपूर्ण शॉट नहीं था ये और एक कैच आउट। और 64। केशवर टीम को जीतने के लिए 65 रनों की जरूरत। 64 स्कोर झालाय। जिंकण्यासाठी 65 धावांची आवश्यकता पिटकेश्वर संघाला। खालठण आपले बॅट्समन लवकर लावा। बॅटिंग दोघांना कसं खावलंय तिकडे? खेळायला नाही.
बिटकेश्वर विरुद्ध कार्लटन हा सामना चालू. प्रथम फलंदाजी करताना बिटकेश्वर संघाने निर्धारित 5 षटकामध्ये बॉलच पाहिजे का 64 धावा केलेल्या आणि 65 धावाचं आव्हान या ठिकाणी उभा केलेलं कार्लटन संघासमोर. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू या ठिकाणी यायचे. कार्लटन आणि बिटकेश्वर ह्या दोन्ही संघाचे 12वे खेळाडू या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. अन्यथा या ठिकाणी संयोजक सांगतात तुम्हाला पेनल्टी पडेल. नवीन बॉल आतमध्ये अमोल शेठ ए सायल्या त्याला बसलो. बिटकेश्वर संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 5 षटकामध्ये 64 धावा केल्या आणि 65 धावाचं आव्हान ठेवलेलं बघूया. त्यानंतर तो पेटीवर आहे. हा. जरा स्ट्राईक दोन्ही संघाचे 12वे खेळाडू या ठिकाणी यायचे. दोन फलंदाज आतमध्ये जात आहेत. एवढं भयाने हा म्हणून ट्रकला गेलाय ती योगेश हा स्ट्राईकला खेळणार तर आदित्य नॉन स्ट्राईकला 65 धावांचा पाठलाग करताना बिटकेश्वर संघ निर्धारित 5 षटकामध्ये 64 धावा बनवल्या होत्या आणि 65 धावाचं आव्हान बिटकेश्वर संघासमोर. गोलंदाजाचं नाव या ठिकाणी सांगायचंय. नानांचा सामना करते योगेश. 65 धावांचा पाठलाग. 30 चेंडू 65 धावा. लेग साईडच्या खूपच बाहेर चेंडू वाईट घोषित करतायत पंच. अवांतरच्या स्वरूपात 1 धाव संघाचं खातं खोलतंय. 1च्या मदतीने धावसंख्या होती 1. 65 धावांचा पाठलाग करताना 1 बिनबाद 1. उलटा चेंडू त्या ठिकाणी लॉंगॉनच्या दिशेने मारलेला चेंडू 1 धाव सहजरित्या पूर्ण केली. 1च्या मदतीने धावसंख्या होते 2. बिनबाद 2. 65 धावाचा पाठलाग करताना केशवर संघ. नाना अतिशय छान स्लो रोन पद्धतीचा चेंडू टाकतायत. मध्यम गती गोलंदाज त्यांचा अचूक नॉन स्ट्राईकचे फलंदाज रिव्हर्सिपचा फटका मारलेला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बघूया. त्या क्षेत्ररक्षकाने चूक केल्याने आणि जीवदान भेटतंय त्या फलंदाजाला. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागन. 1 धाव मिळते. 1च्या मतीने धावसंख्या होते 3. बिनबाद 3. 65 धावांचा पाठलाग करताना केशरी सोडताना आदित्यने अतिशय चांगला फटका मारला. त्या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षक ह्यावेळेस परंतु 1 धाव सहजरित्या पूर्ण केलेली. 1च्या मतीने धावसंख्या होते 4. बिनबाद 4. प्रथम पहिल्या षटकाच्या मध्यंतरी 4 65 धावांचा पाठलाग करताना नानांची सामना करेल आता योगेश. उलटा चेंडू त्या ठिकाणी कटून काढतात ऑफसाईडच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण. 1च्या मतीने धावसंख्या होती 5. बिनबाद 5.
65 धावांचं आव्हान समोर ठेवलं असतानाच पहिल्या षटकाच्या मध्यंतरी धावसंख्या होती 5 संत गतीने चाललेला हा सामना ह्यावेळेस मात्र लेग साईडच्या दिशेने मारा चेंडूचा अतिशय सुरेख फटका चेंडू जातोय सीमारेषे पार चौकार भेटतोय हा पहिला चौकार खणखणीत चौकार या 4च्या मतीने धावसंख्या होती 9 बिनबाद 9 65 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत संत गोलंदाजी चालली होती नाण्याने अतिशय चांगली प्रकारची गोलंदाजी केली होती पण आता बॅट्समनने वेग वाढवला आपल्या बॅटिंगचा आणि चौकार लेग साईडच्या दिशेने मारला हा चौकार 9 अतिशय सुरेख चेंडू ह्यावेळेस मात्र पोहा देत आहेत फलंदाजाला निर्धाव चेंडू फोडतोय षटक संपते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 9 बिनबाद 9 65 धावांचा पाठलाग करताना किशोर संघ आता शेवटचे 24 चेंडू बघूया 65 धावांचा पाठलाग करतायत का तर किशोर संघ गोलंदाजाचं नाव सांगायचंय नवीन गोलंदाज जय सामना करल योगेश बिनबाद 9 65 धावांचा पाठलाग करताना जय यांचा सामना करेल योगेश अतिशय सुरेख चेंडू ऑफसाईडच्या दिशेने मारलेला हा फटका बघूया 2 क्षेत्ररक्षक त्या चेंडूच्या पाठीमागे धावतात तोपर्यंत 2 धावा पूर्ण तिसऱ्यासाठी प्रयत्न होतोय का नकार दिला योगेश यांनी 2च धावा या 2च्या मतीने धावसंख्या होती 11 बिनबाद 11 दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीला नवीन गोलंदाज जय अतिशय सुरेख चेंडू यानंतरचा होणारा सामना भिगवण विरुद्ध विक्राळवाडी अतिशय रोमांचक सामना यानंतर आता मात्र खूपच वाईट बॉल घोषित करतायत पंच ऑफसाईडच्या खूपच बाहेर टाकलेला हा चेंडू जयांचं नियंत्रण थोडस चुकलेलं आणि 1च्या मतीने धावसंख्या होते 12 12 त्यावेळेस मात्र नो बॉल घोषित करतात लिस्बॉनच्या दिशेने मला हा फटका नो बॉल तो बॉलचं त्या ठिकाणी विक्षण अतिशय दक्ष पंच आणि नो बॉल ची 1 आणि सिंगल अशा 2 धावा या 2च्या मतीने धावसंख्या होते 14 प्री हिट या चेंडूवरती रिटर्न त्या फलंदाजासाठी बिनबाद 14 65 धावांचा पाठलाग करताना त्यानंतर होणारा सामना भिगवण विरुद्ध तक्रारवाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी संपर्क साधायचा आहे संयोजकाशी भिगवण विरुद्ध तक्रारवाडी दोन्ही संघात अतिशय अनुभवी खेळाडू एक नवीन गोलंदाज रणजित सामना करेल आदित्य चांगला चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला चांगलं क्रिकेट पाहाव्यास भेटतंय ग्राउंडवरती भगवानराव भरणे प्रतिष्ठान आयोजित इंदापूर क्रीडा महोत्सवचा हा अतिशय देखणा असं ग्राउंड आणि ग्राउंडवर चाललेला हा सामना 65 धावांचा पाठलाग करताना टिटोळी संघ बिनबाद 15 रणजित यांचा सामना करण्यात आला रिव्हर्सिव फटका मारण्याच्या नादात चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळवत आहेत रणजित स्लोरन पद्धतीचा चेंडू मध्यम गती गोलंदाज अचूक पप्पा फलंदाज रिव्हर्सिप मारतोय हे लक्षात आल्यानंतर थोडासा वेग कमी केलेला पुन्हा एकदा अतिशय सुरेख फटका लॉंग ऑफच्या दिशेने मारला एकही शतक त्याची शिल्लक नाही चेंडू जातो मार चौकार भेटतो या चौकारच्या मतीने धावसंख्या होती 19 बिनबाद 19 65 धावांचा पाठलाग करताना रणजित त्यांचा अतिशय सुरेख षटक परंतु तितकं चांगली फलंदाजी त्या फलंदाजाची त्याच स्वरूपाला पुन्हा एकदा त्याच ठिकाणी मारला हा फटका जातो सीमारेषा बाहेर चौकार या चौकाराच्या मतीने धावसंख्या होती 23 बिनबाद 23 दुसऱ्या षटकाच्या शेवटी लॉंग आर्मचा खेळाडू
बाहेर नाही हे पाहिलं आता या फलंदाच्या लक्षात आलंय आणि आता मात्र चांगले फटके मारतायत. संत गतीने चालेल हा सामना. आता चांगल्या प्रकारे क्रिकेट या ठिकाणी प्रेक्षकांना पाहावयास मिळतंय. बिनबाद 23 65 धावांचा पाठलाग करताना षटक चालू होते दुसरं. बिनबाद 23 65 धावांचा पाठलाग. आणि हा तिसरा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढलेला. बघूया हा हॅट्रिक होतोय का. चेंडू अजून सीमारेषेबाहेर जायचा आणि हा सलग 3 चौकार. अभिनंदन त्या फलंदाजाचं. लगातार 3 चौकार मारले. हॅट्रिक त्यांनी मिळवलेली. योगेश अतिशय चांगली फलंदाजी करताना ऑफसाईडला सर्व क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये आहेत हे पाहिल्यानंतर आणू शकला असता ते. धावसंख्या 27 2 षटकाच्या समाप्तीनंतर सर्कलचा पुरेपूर फायदा योगेशने उचलला. आता मात्र क्षेत्ररक्षणाची मर्यादा संपलेली. 5 फिल्डर सर्कलच्या बाहेर थांबतील. अतिशय चांगली नियोजन आयोजन या ठिकाणी या ग्राउंड वरती. बॉलरचं नाव गोलंदाजाचं नाव सांगायचंय अल्ताफ. वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरी स्ट्राईकला खेळतोय आदित्य. सुरेख चेंडू ऑफसाईडच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बघूया. एक टप्प्यानंतर चेंडू 2 टप्प्यानंतर चेंडू घेणं पसंत केलं. तोपर्यंत 2 धाव तिसऱ्या धावसाठी प्रयत्न आणि तिसरी धाव सहजरित्या पूर्ण. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. त्या दोघांमध्ये अतिशय चांगला मेळ आता या ठिकाणी जमलेला आणि 65 धावांचा पाठलाग करताना निम्या धावसंख्यापर्यंत त्यांनी आता मजल मारलेली. 30 बिनबाद 30 तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीला. अतिशय चांगली गोलंदाजी त्याचबरोबर अतिशय चांगली फलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी प्रेक्षक वर्ग आता मात्र रिव्हर्सचा अतिशय सुरेख फटका आणि चेंडू होतो 1 टप्प्यानंतर सरळ सीमारेषा बाहेर. पंच चौकार घोषित करतायत. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या होती 34 जिंकण्यासाठी 65 धावांचं आव्हान. योगेश अतिशय चांगल्या पद्धतीची फलंदाजी करतायत. अल्ताफचा चेंडू ऑप्टमच्या बाहेर आहे. थोडासा लूज बॉल पडतोय हे लक्षात आल्यानंतर त्याने रिव्हरचा फटका मारलेला. आता मात्र चांगला चेंडू परंतु यावेळेस विकेट किपर करून चूक होते आणि चेंडू जातोय सरळ ब्रेकच्या स्वरूपात मिळाला हा चौकार. ह्या 4च्या मदतीने धावसंख्या होतीये 38. एक रिव्हरचा चौकार एक बाईकचा चौकार. गोलंदाज चांगली गोलंदाजी करताना आता यावेळेस मात्र विकेट कपूर झाली चूक. संघासाठी दोन्ही संघाचे कप्तान तक्रारी आणि भिगवण लवकरात लवकर यायचंय. त्यावेळेस मात्र चांगला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने काढला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण. तोपर्यंत एक धाव पूर्ण. अतिशय चांगला मेळ योगेश आणि आदित्य या दोघांमध्ये जमलेला. चांगली फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. धावसंख्या झाली ती 39 बिनबाद 39 65 धावांचा पाठलाग करताना षटक चालू आहे ते तिसऱ्या षटकाच्या मध्यंतरी धावसंख्या झाली 39 धावांचा पाठलाग चालू. नंबर आहे. हे करा की. ह्यावेळेस मात्र अल्ताफने चेंडू ऑफसाईडच्या खूपच बाहेर फेकलेला आणि चेंडू पंच घोषित करतात वाईट 1च्या मदतीने धावसंख्या 40 बिनबाद 40 65 धावांचा. करावडी संघाचे कर्णधार आणि भिगवण संघाचे कर्णधार संपर्क साधायचा आहे. त्यावेळेस मात्र लेग साईडच्या दिशेने अतिशय सुरेख फटका चेंडू सरळ सीमारेषे बाहेर. षटकार पहिला षटकार पाहायला मिळतोय आदित्यांच्या बॅटमधनं आणि अतिशय चांगली प्रकारची फलंदाजी 46 धावसंख्या झालेली. 65 धावांचा पाठलाग करताना तिसऱ्या षटकाच्या मध्यंतरी 65 धावांचा पाठलाग चालू आहे. आदित्य आणि योगेश अतिशय चांगली फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा अल्ताफ सामना करेल. त्याच पद्धतीचा फटका सरळ चेंडू होतोय. पुन्हा एकदा षटकार. पंच घोषित करताय षटकार. दोन्ही पंच अनुभवी आणि या 2 षटकाराच्या मदतीने धावसंख्या होते 52. अतिशय सुरेख फलंदाजी पाहायला मिळते योगेश आणि आदित्य या 2
फलंदाजामध्ये दोन्ही फलंदाज अनुभवी तितकेच गोलंदाज अनुभवी असताना आणि शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि 13 धावांची आवश्यकता. एकही फलंदाज बाद झालेला नाही. बिनबाद 52 धावा झालेल्या. नवीन गोलंदाजाचं नाव नाना. नाना वैयक्तिक दुसरं तशा संघासाठी 4थं षटक घेऊन येतोय. या अगोदर त्याने एक षटक चांगल्या प्रकारे टाकलं होतं. सामना करेल योगेश. ह्या मात्र लेग स्टंपच्या बाहेरनं चेंडू पंच घोषित करतायत वाईड. त्या एक चमत्तेने धावसंख्या होते 53. अवांतर स्वरूपात भेटलेली ही धाव अतिशय चांगल्या प्रकारचं फलंदाजी करतात योगेश आणि पुन्हा त्याच दिशेने टाकलेला बॉल यावेळेस मात्र चाकतायत. निर्धाव चेंडू पडतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी नाना यांच्यातर्फे आता पाहाव्यास मिळते. फलंदाजी झाल्यानंतर आता गोलंदाजांना थोडीशी लय सापडलेली. पुन्हा एकदा नाना सामना करेल योगेश. ऑफसाईडच्या ठिकाणी मारलेला हा फटका. त्या ठिकाणी एक क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. दुसरी धाव सहजरित्या पूर्ण केलेली. या ठिकाणी यानंतर होणारा सामना भिगवण विरुद्ध तक्रावडी हा सामन्याचा नाणेफेक. त्या ठिकाणी कोण आहेत? सुरेख फटका मारलेला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी रंगाई झालेली. एक धाव पूर्ण. 1 धावसंख्या होतीये 56. तक्रावडी आणि भिगवण यामधील टॉस जिंकला तो भिगवण संघाने. बहुतेक इंजुर्ड झाला हा फिल्डर. फिजिओथेरपिस्ट असतील तर मैदानामध्ये पाठवा. ऍम्ब्युलन्स तयारच आहे. भिगवण संघाने नाणेफेक जिंकलेली. होय. ढवळे, सागर, शफिक सर्वच चांगले फलंदाज आणि तुम्ही प्रथम फलंदाजी घेणार हे सर्वांना माहित होतं. याच्या अगोदर तुम्ही झालेल्या मॅच मध्ये अतिशय चांगला स्कोर केला होता. बघूया आता किती स्कोर करतायत ते. प्रथम फलंदाजी करताना नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली भिगवण संघाने. तर क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय तक्रावडी संघाला. यानंतर होणारा सामना भिगवण विरुद्ध तक्रावडी. दोन्ही संघ चांगले अनुभवी खेळाडू. दोन्ही संघ बऱ्याच वेळेस एकाशी खेळलेले. दोन्ही संघाला अनुभव आहे. शफिक शेख आयकॉन प्लेअर. इंदापूर तालुक्यातला हा आयकॉन प्लेअर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरतो. तो फलंदाज. त्यानंतर मॅच मध्ये परत एकदा सरळ चेंडू सरळ फेक मारलेली. 1 धावसंख्या होती 57. 62 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 57. अतिशय चांगली प्रकारची फलंदाजी योगेश आणि वैभव. आदित्य आणि वैभव या दोन्ही फलंदाजाची अतिशय चांगली आपल्या संघासाठी झालेली फलंदाजी. नाना त्यावेळेस मात्र लक्षात येते त्या ठिकाणी अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत सहजरित्या 1 धाव पूर्ण. अतिशय चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. बॉल चांगला होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं झालं. थोडस दिरंगाई होती हे बघताच नॉन स्ट्राईकचा प्लेअर धावत गेला आणि 1 रन सहज पूर्ण केली. 1 धावसंख्या होते 58. जिंकण्यासाठी केवळ 7 धावांची आवश्यकता. त्यावेळेस मात्र लक्षात मला चेंडू गॅप मध्ये फटका. त्या ठिकाणी एक क्षेत्ररक्षक गेलेला. तसेच सुरेख क्षेत्ररक्षण. तोपर्यंत 2 धावा पुन्हा 2 धावसंख्या होती 60. बिनबाद 60 धावांचा पाठलाग करताना 59 धावा झालेल्या 57 आणि शेवटचे 6 चेंडू 7 धावा. 6 चेंडू 6च का? ठीक आहे. 6 चेंडू 6 धावा. नवीन गोलंदाज अमित. सामना करेल आदित्य. पहिला चेंडू नो बॉल. चेंडू ऑफसाईडच्या दिशेने मारलेला. बघूया त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक
छान क्षेत्ररक्षण तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण 1-9 अशी म्हणून 3 धावा 3च्या मदतीने धावसंख्या होतीये. प्रेक्षकांनी त्याच्या आधी पंचांनी त्याच्या आधी प्रेक्षकांनी नो बॉल दिला. अतिशय दक्ष पंच. थ्रो बॉल टाकल्यानंतर लगेच त्यांनी निर्णय दिला. तोपर्यंत प्रेक्षकांच्या पण लक्षात आलं की हा नो बॉल आहे आणि या 9 प्लस 2 धावा त्या 2 आणि 9 ची एक 3-3च्या मदतीने धावसंख्या होतीये. 62. केवळ 6 चेंडू आणि 3 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजामध्ये चेंज होतोय. गोलंदाजाचं नाव सांगायचंय. ओंकार. ओंकारचा पहिला चेंडू सीमा रेषे बाहेर चौकाराच्या मदतीने धावसंख्या होतीये 66 आणि हा सामना केशवर संघाने जिंकलेला. अभिनंदन. पुढच्या फेरीमध्ये आपलं स्वागत. यानंतर होणार सामना भिगवण विरुद्ध तक्रारवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी अनुभवी फौज असलेला भिगवण संघ, त्याचबरोबर त्याच अनुभवी असलेला तक्रारवाडी संघ. सागर बनगर, शफिक शेख, पप्पू डवळे, आबी नरुटे, आबी गानबोटे, सर्वच खेळाडू अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ या ठिकाणी आपला पाहायला मिळणार. आणि तक्रारवाडीच्या बाजूने स्वप्नील निकम, संतोष बोयटे, सागर जगदाळे, घरात